महाराष्ट्रात एफडीएची धाड पडणार ही बातमी ऐकून अनेकांना आता दुकान बंद करण्याची वेळ येतेय की काय अशी धास्ती वाटतेय. कारण नाव आहे तुकाराम मुंढे. 2005 बॅचचे IAS अधिकारी आणि तब्बल 25 वेळा बदली झालेला प्रशासकीय प्रवास. पण 2026 मध्ये त्यांच्याकडे आली महाराष्ट्राच्या फूड आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी आणि पदभार स्वीकारल्यानंतर सुरू झाला भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात मोठा क्रॅकडाऊन. 25 मे ते 31 जुलै दरम्यान FDAने 3137 फूड एस्टॅब्लिशमेंटची तपासणी केली. असुरक्षित अन्नाची तब्बल 55 कोटी 72 लाख रुपयांची कारवाई झाली आणि 165 परवाने निलंबित करण्यात आले. डॉमिनोज, KFC, पिझ्झा हट, मॅकडोनल्ड्स यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या 104 आउटलेट्सची विशेष तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी लायसन्स सस्पेन्शन, काहींना इम्प्रूव्हमेंट नोटिसेस. म्हणजे नियम मोठ्या ब्रँडसाठी वेगळे आणि छोट्या दुकानदारासाठी वेगळे असं चालणार नाही हा स्पष्ट संदेश. पण मुंढेंच्या या कारवाई मागचा मुद्दा फक्त दंड नाही. आपल्या ताटात येणारं अन्न सुरक्षित असलं पाहिजे आणि म्हणूनच तुकाराम मुंढे यांची ही कारवाई व्यक्तीविरोधात नाही तर नियम मोडणाऱ्यांविरोधात आहे. तुम्हाला काय वाटतं? अशी कडक कारवाई महाराष्ट्रात कायम सुरू राहायला हवी का?